हाय फ्रेंड्स, माझ्या या हॅपी वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे या गॅसवर थोडेसे विदाऊट तेल घालता पोहे हलवून घेत आहे. हे बघू शकता. तेल घालायचं नाही आहे. हाताला कोमट लागेल तोपर्यंत गरम करायचं आणि मंद आचेवर आपल्याला करायचं आहे. आज आपण या पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहे. आपण 1.5 वाटी पातळ पोहे घेतले आणि आता खमंग हे असे आहे. खमंग झालेत, असे कुरकुरीत, असे छान. आता मी गॅस बंद केलेला आहे. तर खमंग भाजलेले पोहे या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आपण हे असे पोहे एका भांड्यात काढून घ्यायचे आहे. हे बघू शकता, खमंग आणि रुचकर असे लागणारे हे पोहे. हे खुसखुशीत झाले आहे. आता लंगडी पुन्हा पेटून आता आपल्याला लंगडी ठेवत आहे. हे बघू शकता. आता आपल्याला ही पुन्हा दुसरी लंगडी ठेवायची आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. आता आपल्याला बनवायची छान अशी फोडणी. आता आपल्याला घालायची आहे छान अशी फोडणी. आता आपण गॅसच्या वर ठेवलेल्या लंगडीमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. छान असं. त्यात आपल्याला घालायची आहे थोडीशी मोहरी, जेणेकरून त्यांनी छान अशी तडतड, त्याने आपले पोहेही छान होतात. बघू शकता. धरायला आता आपल्याला थोडंसं तडतडू द्यायचं. तडतडली की त्याला छान अशी टेस्ट येते. आता बघू शकता, थोडंसं हळूहळू तसे तडतडायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला घालायचे आहेत मसाले. तर मसाले आपल्याला हिंग, मोहरी तडतडली आहे, त्याच्यात आपल्याला घालायचं थोडीशी तडतडायची. तर इथे आपले पोहे असे खुसखुशीत रेडी झाले आहेत. तर इथे बघू शकता कसं मस्त असे रेडी होत आहे. तर आपल्याला हा चिवडा आपण दिवाळीमध्येही बनवू शकतो. मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतो. त्यांनाही खायलाही मस्त लागते. तुम्हाला ज्यांना मोहरी ॲड करायची त्यांनी करा, ज्यांना करायची नसेल त्यांनी नका करू. आता आपल्याला घालायचं आहे चाट मसाला, हिंग घातलं आहे. तर आता आपल्याला घालायचं आहे खोबरं. खोबऱ्याचे असे पातळ काप करून ते आपल्याला घालायचं आहे. खोबरं, दाणे हे इथे असे घातले आहे. त्याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हलवायचे. आता आपल्याला याच्यात ॲड करायचे डाळ्या. तर इथे याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पिठी साखर, काजू, बेदाणे.